नमस्कार मुलांनो, आज आपण अभ्यासणार आहोत मराठी कुमार भारती 7वा धडा गवताचे पाते. मुलांनो, या धड्याचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. वि.स. खांडेकर जन्म 1898 ते 1976. हे कादंबरीकार, कथाकार, लघु निबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक होते. यांना पद्मभूषण हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. आणि वि.स. खांडेकर हे नाव मराठी साहित्यात म्हणजे एक सगळ्यात मोठं उत्तुंग असं शिखर म्हणावं लागेल. वि.स. खांडेकरांशिवाय मराठी साहित्य हे पूर्णत्वास जात नाही. आता आपण धड्याची प्रस्तावना जाणून घेऊया. रूपकथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. रूपकथा हे काय असतं ते मी नंतर स्पष्ट करीन धड्यामध्ये. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली. नेहमीच तुम्हाला जीवनविषयक ज्ञान आणि आदर्श मूल्य हे लेखक आपल्या लेखनातून सांगतात की जीवनाचे चांगले तत्त्वज्ञान किंवा आदर्श मूल्य हे काय असतात, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे. तर रूपक कथा या त्याचसाठी असतात. क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यापैकी सुवर्णकन हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातलीच एक कथा आहे. म्हणजे हे जे त्यांनी रूपांतर केलं, ओके, खलील जिब्रान यांचा त्यांनी अनुवाद केले त्यातलीच एक ही कथा आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकाच्या रूपकातून माणसाच्या विविध प्रवृत्तीचे, भावभावनांचे दर्शन या रूपकथेतून घडवून दिलेले आहे. तर या खांडेकरांच्या गोष्टीत सृष्टीतील पानं, गवताचे पाते हे 2 प्रामुख्याने आपल्याला गोष्टी दिसतात. आणि या रूपकातून, रूपक म्हणजे त्याला उपमा दिलेली आहे. खरं तर सृष्टीतील पाने आणि गवताचे पाते हे कोणीच नसतं सृष्टीत, पण तरीही त्यांचे उदाहरण देऊन रूपक त्यांचे वापरून काय दाखवलं आहे आपल्याला, तर माणसाच्या विविध प्रवृत्तीचे, भावभावनांचे दर्शन या कथेतून घडवलेले आहे. माणूस रागवतो, तो द्वेष करतो, कधी प्रेमाने वागतो, कधी दया दाखवतो, कधी कुरघोडी करतो, कधी एक दुसऱ्याचा मत्सर करतो. हे सगळे गुण तुम्हाला या कथेमध्ये मिळणार आहेत. तर मुलांनो, अशा या सुंदर आणि छोट्या धड्याला आपण सुरुवात करूया. बालपणापासून आपल्याला कथा खूप आवडतात. गोष्टी ज्या आजीकडून ऐकल्या आहेत, आईकडून ऐकल्या आहेत. विज्ञान कथा ज्याच्यामध्ये सायन्सची सगळी स्टोरी असते मुलांनो. ऐतिहासिक कथा हिस्टॉरिकल ज्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास संपूर्ण असतो. जातक कथा बौद्धांच्या ज्या कथा होत्या, ज्या तुम्हाला
जीवन तत्त्वज्ञान सांगतात त्याला जातक कथा असं म्हणतात. साहस कथा, वीर पुरुषांच्या त्यांनी केलेल्या पराक्रमाचे वर्णन म्हणजे साहस कथा. रहस्य कथा, ज्या मुलांना आपण बघतो की रहस्य ज्याच्यात घडलेलं आहे, बरोबर आहे. तुम्ही टी व्हीवर बघत असतात काही क्राईम सिरियल्स असतात, ते रहस्य कथेचं स्वरूप आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टीच्या शेवटी ते रहस्य कळतं. असे अनेक कथेचे प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. मग आपण रूपक कथा म्हणजे काय हे समजूया. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, खूपच छोटी असते ही गोष्ट. तिच्या अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. पण असं समजू नका मुलांनो की छोटी गोष्ट आहे, तर तिच्यामध्ये अर्थघनत्व, तिच्यामध्ये दडलेला अर्थ आणि त्याचं जो वजन आहे त्या अर्थाचं, ते फार मोठं असतं. त्यातला आशय, जो पण त्यांना सांगायचा जो मुद्दा आहे तो समृद्ध असतो, फारच मोठा असतो. आणि सूचकता, त्यांना काय सुचवायचे आहे, तुम्हाला काय दर्शवायचे आहे, काय सांगायचे आहे, ते अधिक. जरी ही रूपक कथा छोटी असेल तरीसुद्धा ते फार मोठं त्याचे परिणाम होतं. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशभरता नाटक रूपाने ते तुमच्यासमोर आणलेली असते. त्याच्यामध्ये अलंकारिक भाषा असते आणि संदेश, मेसेज, एक सोशल मेसेज ते तुम्हाला देतं. ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. मुलांनो, रूपक कथेची वैशिष्ट्ये ही तुम्हाला जी दिलेली आहे ती संपूर्ण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. रूपक कथेतून याचार्थ, वाचार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होते. म्हणजे वाचताना तुमच्या लक्षात येईल की ती फार छोटी आणि वेगळी आहे, पण तिचं लक्ष, ज्याच्याकडे तिला पोचायचं आहे, ते प्रभावीपणे, उत्तमपणे सूचित होते. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. मी पूर्ण कथा वाचणार मुलांनो, तुमचं लक्ष कथेकडे ठेवा आणि त्यानंतर मी ते पूर्ण तुम्हाला स्पष्ट करेन. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट, त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडकोर बिब्बा कुठला. मातीत जगूनच मातीचंच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचे नाही.
हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपले गेले. पुन्हा ते जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीत पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं? जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज! छी छी छी! माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. मुलांनो, किती सुंदर आणि छोटीशी कथा आहे की जी फक्त 2 जणांमध्ये घडलेली आहे. एक आहे गळलेलं म्हणजे पिकलेलं पान आणि दुसरं आहे छोटं छोटं गवताची जी पाती असतात ती. हिवाळा सुरू झाल्यावर मुलांनो, झाडावरून पिकलेली पानं गळू लागतात आणि ती सतत पानगळ सुरू असते. त्यांचा आवाज पट 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 असा येत असतो. या आवाजाने धरणी मातेच्या कुशीत एक झोपी गेलेलं गवताचं पातं जागं झालं आणि हळूहळू आवाज करत गिरक्या घेत जमिनीवर येणाऱ्या ते त्या पानाला म्हणालं की तू किती कटकट करतोस पडताना. तुझ्या या दंग्यानं आवाजानं मी चांगला झोपलो होतो आणि माझा स्वप्नांचा चुराडा झाला. आता या बोलण्याचा गवताच्या पानाला राग आला. ते म्हणाले, तू चिडखोर बिब्बा आहेस. एखादा मुलगा जो चिडचिड करतो त्याला आपण म्हणतो चिडखोर बिब्बा. मातीत जन्मून तू मातीतच लोळतो. तुला काय करणार? वर आम्हाला किती चांगलं वातावरण मिळतं ते. ज्याला तू दंगा म्हणतो तो दंगा नाही आहे. हे गाणं आहे सृष्टीचं गाणं. आणि तुझ्यासारख्या अरसिक, ज्याला काहीच आवडत नाही असा अरसिक, याला काय समजणार? आणि असं बोलता बोलता ते पान पृथ्वीच्या धरणी मातेवर पडलं आणि कुशीत झोपी पण गेलं. जेव्हा हे गळलेलं पान पुन्हा जागं झालं तेव्हा काहीतरी एक संजीवक जीवन देणारा, पुन्हा नव्याने अर्थ देणारा असा स्पर्श त्याला झाला. त्या स्पर्शात काहीतरी विलक्षण जादू होती आणि त्या जादूने कदाचित हेच गळलेलं पान पुन्हा गवताचं पातं झालं. आता वसंत ऋतू संपला. पुन्हा हिवाळा आला. आता हिवाळ्यात पुन्हा तेच धरणीवरचं गवताचं पातं जे गळलेल्या पानापासून बनलेलं बरं का, ते
पुन्हा त्याची झोपमोड झाली. का? कारण वरून येणारी पानं पुन्हा सळसळत होती आणि त्याचा आवाज येत होता. आता ते गवताचं पातं पुन्हा एकदा डोक्याला आठी घालून पुटपुटू लागलं. काय ही हिवाळ्यातली पानं? जीव खाऊन टाकला यांनी. बघा की ही काय हिवाळ्यातली पानं आहेत. किती कर्णकटू आवाज आहे. शी, माझ्या स्वप्नाचा त्यांनी चेंदामेंदा केला. मुलांनो, आता आपण बघणार आहोत तो म्हणजे त्या रूपक कथेचा भावार्थ. मी तुम्हाला अर्थ स्पष्ट केला. अधिक गहन अर्थ पुढे आहे. अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टी मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करणाऱ्या लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. तुम्हाला खरंच वाटतं मुलांनो की गवताच्या पातीची आणि एका सुकलेल्या पानांची ही कथा आहे? नाही. ही कथा आहे मनुष्य स्वभावाची. आणि किती साध्यासुध्या पद्धतीने लेखकाने तुमच्यासमोर हे मांडलेलं आहे. ते त्याचे सामर्थ्य आहे. ती त्यांची ताकद आहे. गळून गेलेली पानं मातीत मिसळून जातात. ती मातीत मिसळून जातात म्हणजे त्यांचं खत बनतं. आणि पुन्हा त्याच मातीतून चिमुकल्या गवत हे डोकं वर काढतं. म्हणजे दोघांच्याही अंगात जो जीवनरस आहे तो एकच आहे. सूर्याकडून त्यांना प्रकाश मिळतो, जमिनीकडून पाणी मिळतं. त्यामुळे हा जो जीवनरस आहे तो एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान जेव्हा गवताच्या पात्याला चिडवतं तेव्हा म्हणतं की तू काय जमिनीत राहणारा आहेस? मी बघ वरून पडलेलो आहे. आणि खोटा अभिमान त्याच्यात आपल्याला दिसतो. त्यावेळी गवताच्या पात्याने जमिनीतल्या त्या पडणाऱ्या पानाने जमिनीतल्या त्या गवताच्या पात्याला शूद्र समजले की तुला काय करणार, तू जमिनीतच जन्म घेणार आणि जमिनीतच मरणार. आणि गवताचं पातं काय तक्रार करतं की तू किती आवाज करतो पडताना, त्यामुळे मला स्वप्न बघता येत नाही, ही तक्रार असते त्याची. आता मनुष्य जीवनाशी आपण हे जोडून बघूया. मानवी जीवनात सुद्धा असे कितीतरी विसंवाद आहेत. उदाहरणार्थ हे आपण कुठे प्रतिबिंबित होताना बघूया. प्रतिबिंबित म्हणजे रिफ्लेक्शन. पुन्हा ते तुम्हाला कुठे दिसतात तर तरुण पिढी आणि वडीलधारी पिढी. तरुण पिढी ही तरुण असते, ती हवं तसं वागत असते. आणि त्याच वेळेला घरातली मोठी माणसं त्या तरुण पिढीला ओरडत असतात. त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांना बोलत असतात. समजा या वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्या तरुणपणीचे दिवस आठवले आणि मग त्या तरुणांवर त्यांनी तोंडसूक घेणे म्हणजे त्यांना बडबडणे किंवा त्यांना काहीतरी चिडवणे, रागवणे असं जर केलं तर काय होईल की मी तरुणपणी कसा होतो, माझ्या हातून काय चुकीचं झालं होतं, मी असाच वागत होतो, हे जेव्हा वडीलधाऱ्या मंडळींना कळेल तेव्हा ते तरुणांना कमी बोलतील. आणि त्याचबरोबर दुसरीकडे लेखक असं सांगतात की वडीलधारी मंडळी काही सांगायला गेली, आपल्या घरातील आजी आजोबा, कधीकधी आई वडील, तर आपल्या कपाळाला आठा पडतात. बरोबर. आता तुम्ही पण तरुण होण्याच्या मार्गावर आहात किंवा आता तुम्ही अगदी लहान मुलं नाही,
तर या तरुण पिढीने मी उद्या प्रौढ झाल्यावर मी कसा वागेन, किंवा पुन्हा जेव्हा तरुण माणसं प्रौढ होतात, म्हातारपणाकडे जायला निघतात, तेव्हा ती पुन्हा आपल्या मुलांना अशीच ओरडत असतात. म्हणजे पुन्हा त्याला काय म्हणतात, जुना कित्ता गिरवणे. वागणं सेम आहे. जेव्हा तरुण मुलं प्रौढ होतात आणि प्रौढ जेव्हा तरुण असतात, म्हणजे आपलं फक्त बाह्य स्वरूप बदललेलं आहे. तरुण माणसं ही कधीतरी मोठी होतीलच आणि म्हातारी माणसं ही कधीतरी तरुण होतीच, आणि त्यांच्या मनोवृत्तीची पुनरावृत्ती परत परत होते. आणि हे जे पिढीतलं अंतर आहे, ज्याला तुम्ही जनरेशन गॅप असं म्हणतात, ते कायम राहतं. मग अशा वेळेला आपण काय करायचं, तर दुसऱ्यांच्या जागी स्वतःला समजून त्यांचं सुखदुःख जगण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती ही आपल्यात लागते, ती मनुष्यात नाही. जेव्हा तुमच्या घरातील आईवडील किंवा आजी आजोबा तुम्हाला बडबडतात, तेव्हा त्यांनी केलेल्या तरुणपणातील चुका किंवा न केलेला अभ्यास किंवा त्यांना जे अपयश आलं हे ते तुम्हाला सांगत असतात. पण ते आपलं उदाहरण देत नाही, ते फक्त तुम्हाला ओरडतात. आणि हीच तरुण पिढी जेव्हा मोठी होते तेव्हा ती परत सेम करते. म्हणजेच जेव्हा मनुष्य एका जागी असतो तेव्हा त्याने दुसऱ्याचा विचार करावा. दुसऱ्याला काय त्रास असतो, त्याला कुठे काय समजत नाही, का राग येतो, हा विचार जर तुम्ही आईवडिलांबद्दल केला आणि आईवडिलांनी कदाचित तुमच्याबद्दल केला, तर काय होईल, तर जगण्यासारखा दुसरा मुलांनो आनंद नाही. दुसऱ्याच्या जागी स्वतःला जेव्हा आपण समजतो की मी आई असतो तर काय केलं असतं, मी वडील असतो तर काय केलं असतं, म्हणून कायम तुमचे वडील किंवा आजोबा एक गोष्ट तुम्हाला सांगतात बघा, की माझ्या वयाचं होईल ना तेव्हा तुला कळेल. हे काय आहे, हे अनुभवाचे बोल आहे. म्हणून घरातील आपलेच आईवडील, आपलीच मुलं ही टोकाने वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कधीही विचार करताना आईवडिलांनी मुलांबद्दल किंवा मुलांनी आईवडिलांबद्दल सहानुभूती ठेवावी. ते तसं का वागतात, आपल्याला ते का ओरडतात. आईवडील किंवा तुमच्या घरातील मोठे वडीलधारी लोक हे तुम्हालाच ओरडणार किंवा तुमचंच चांगलं बघणार. ते रस्त्यावरच्या पोरांना ओरडत सुटणार नाही किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा करणार नाही, कारण तुम्हाला इथपर्यंत आणण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. बरोबर. मालक मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही फरक होईल का? असंच सगळीकडे मालक आणि मजूर. मालकाला वाटतं मजूरचं चुकतं, मजुराला वाटतं मालकाचं चुकतं. मग काय करावं यांनी? एकमेकाचं स्थान बदलून बघावं. मग त्यांच्या लक्षात येईल की दोघे आपल्या जागी बरोबर आहेत. त्यामुळे रूपक कथा वि स दांडेकर हे जेव्हा जेव्हा लिहितात तेव्हा ते रूपकातून, निसर्गातील उदाहरणातून तुम्हाला स्पष्ट करतात की गवताचं पातं हे जमिनीत जन्म घेतं ते पूर्वीच्या काळात झाडावरून गळलेल्या पानांच्या जे पण पूर्ण म्हातारं झालेलं पान आहे किंवा गळलेलं पान आहे त्याच पानातून ते पुन्हा जन्म घेतं. कारण मातीत मिसळल्यावर पान हे पुन्हा माती बनतं आणि मातीतून पुन्हा जन्म कोण घेतं? गवताचं पातं. त्यामुळे हे दोघंही बघायला गेलं तर एकच आहेत. पण जी गोष्ट तुम्हाला दाखवली त्याच्यात गवताच्या पात्यांनी झाडावरच्या गळणाऱ्या पानाला चिडवलं आणि त्या झाडावरच्या पडलेल्या किंवा पडत असलेल्या त्या पानाने गवताच्या पातीला चिडवलं.
तर हे असं होता नाही. तुम्ही जीवनात जेव्हा पण जगाल तेव्हा प्रत्येकाला समजून घ्या. जर तुम्ही समजून घेतलं दुसऱ्याची दुःख आणि त्यांची जगण्याची रीत किंवा त्यांचा राग, तर तुम्हाला जीवन फारच सुसह्य होईल. तर छोट्याशा रूपकात मुलांनो किती मोठा गहन विचार दडलेला आहे. नमस्कार.